नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या सगळ्या कापूस उत्पादकांसाठी आजचा हा एक अत्यंत महत्त्वाचा बाजार अलर्ट आहे. कारण बाजारात अशी एक हालचाल सुरू आहे जी तुमच्या कापूस विक्रीच्या निर्णयाला थेट दिशा देऊ शकते. पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. आम्ही बाजारातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड अभ्यासून तपासून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे अशाच अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात. बाजारात अचानक हालचाल म्हणजे नेमकं काय घडलंय? गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारात शांतता होती. दर ना वाढत होते ना घटत होते. मग शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. आता पुढे काय? पण अचानक घासडी दरात तब्बल 200 रुपयांची वाढ झाली. आता काहींना वाटेल 200 रुपये म्हणजे फार मोठी वाढ नाही. पण थांबा, यामागचं संकेत समजून घ्या. घासडी दर म्हणजे मोठ्या जिनिंग मिल्स ज्या दराने कापूस खरेदी करतात तो बेस दर. आणि हाच दर पुढे शेतकऱ्याला मिळणाऱ्या क्विंटल मागच्या भावावर परिणाम करतो. म्हणजे घासडी दर वाढला तर बाजारात तेजीचा पहिला संकेत असतो. ही वाढ म्हणजे बाजाराने दाखवलेला हिरवा कंदील आहे. मग सध्याचे दर हे 3 स्तर स्पष्ट दिसत आहेत. सध्या बाजारातील 3 प्रकारचे दर दिसत आहेत. स्थानिक व्यापारी म्हणजे साधारण 6,900 ते 7,050 रुपयापर्यंत घेत आहेत. लहान जिनिंग फॅक्टरी 7,150 ते 7,200 रुपयापर्यंत घेत आहेत. मोठ्या जिनिंग्स एक्सचेंज म्हणजे मोठ्या बाजारपेठा 7,300 ते 7,550 रुपयापर्यंत कापूस घेत आहेत. आणि या नव्या वाढीनंतर मोठ्या बाजारात दर 7,800 ते 7,900 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक बाजार आणि मोठ्या एक्सचेंजमधील फरक बघा, जवळपास 400 ते 500 रुपये आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांकडे 50 क्विंटल माल असेल तर हा फरक थेट 20 ते 25,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ही छोटी वाढ नाही, ही मोठी संधी आहे. कोणत्या बाजारपेठावर लक्ष ठेवायचं? मोठ्या बाजारपेठा जिथे तेजीचा परिणाम लवकर दिसतो, जसे की यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, मानवत या ठिकाणी मोठे खरेदीदार असतात. वायदे बाजाराशी दर जोडलेले असतात. त्यामुळे घासडी दरातील वाढ सर्वप्रथम इथे दिसून येते. आता वेळेचं गणित सगळ्यात महत्त्वाचा भाग. आज घासडी दर वाढला, त्यानंतर साधारणतः पहिले 2 ते दिवस हालचाल सुरू राहील. 4 ते 7 दिवसानंतर स्थानिक बाजार दर स्वीकारायला तयार होईल. 8व्या दिवसापर्यंत दर हे स्थिर उच्च पातळीवर. तज्ञांच्या मते बाजाराला पूर्णपणे नवीन पातळी स्वीकारायला सुमारे 7 ते 8 दिवस लागतात. म्हणजेच तुमच्याकडे योग्य वेळी निर्णय घेण्यासाठी मर्यादित पण स्पष्ट संधी आहे. प्रत्येक कापूस उत्पादकासाठी 3 सूत्री योजना. पहिली, भाव रोज तपासा, अंदाजावर निर्णय घेऊ नका. दुसरी, मोठ्या बाजाराचे लक्ष ठेवा, म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांपुरते मर्यादित राहू नका. तिसरं, 8 दिवसाच्या आत निर्णय घ्या, जास्त थांबू नका. लोभामुळे जास्त थांबणं हे धोकादायक ठरू शकतं. 8 दिवसानंतर काय होऊ शकतं तर भाव स्थिर होऊ शकतात. मागणी कमी झाली तर भाव खाली येऊ शकतात. जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम होऊ शकतो. जर आपण योग्य वेळ गमावली तर ही संधी हातातून जाऊ शकते. आता चित्र स्पष्ट आहे, माहिती तुमच्याकडे आहे, धोरण तयार आहे. आता निर्णय तुमचा. तुम्ही या वाढीचा फायदा घेऊन नफा निश्चित करणार का, की अजून वाढेल या आशेने थांबणार? बाजारावर लक्ष ठेवा, हुशारीने विक्री करा, भावनेवर नाही तर माहितीनुसार निर्णय घ्या. अशाच विश्लेषणासाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.